विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी थांबवणं ही काळाची गरज आहे, असं ठाम संदेश ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांनी दिला। अवनी संस्थेच्या वतीनं दिला जाणारा अरुणोदय पुरस्कार यंदा संपतराव पवार यांना प्रदान करण्यात आला। त्यांच्या कार्याचा गौरव करताना अनेक मान्यवर उपस्थित होते। शाश्वत विकासाचा मार्ग म्हणजे पर्यावरणाचा सन्मान करत केलेली प्रगती आणि हाच विचार कृतीत आणणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संपतराव पवार यांना अवनी संस्थेचा अरुणोदय पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला। दलित मित्र व्यंकप्पा भोसले यांच्या हस्ते संपतराव पवार यांचा गौरव करण्यात आला। हा पुरस्कार स्वर्गीय अरुणभाई गांधी यांच्या स्मरणार्थ दिला जातो। महात्मा गांधींचे नातू असलेल्या अरुण गांधी यांनी तब्बल 25 वर्षे अवनी संस्थेच्या सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला। त्यांच्या विचारांची आठवण म्हणून हा पुरस्कार दिला जातो। पुरस्काराच्या स्वरूपात 10,000 रुपयांचा धनादेश, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र प्रदान करण्यात आलं। अवनीच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी अरुण गांधी यांच्या कार्याचा व विचारांचा पुनःस्मरण करून दिलं। त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गांधी विचारच आपल्याला विनाश टाळणाऱ्या विकासाकडे घेऊन जाईल। प्राध्यापक जयसिंगराव कदम यांनी संपतराव पवार यांचा परिचय करून दिला आणि त्यांच्या सामाजिक योगदानाची माहिती दिली। सत्काराला उत्तर देताना संपतराव पवार यांनी आपल्या कार्याचा आढावा घेताना समाजासाठी शाश्वत विकास, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पर्यावरण संवर्धन याची नितांत गरज असल्याचं ठाम मत व्यक्त केलं। याप्रसंगी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर व्ही.एन. शिंदे, अवनीचे उपाध्यक्ष संजय पाटील, स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, प्राध्यापक रसिया पडळकर यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।